जम्मूचे त्यांचे अश्रू पुसायला कधी गेले नाहीत। आताही घाटकोपरला 18 लोकांचे मृतदेह सापडले बरं का। त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही। आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील, ते नेहमीप्रमाणे अश्रू ढाळतील। जिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो। महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे। उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा, अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत। मोदी नको, मोदी गो बॅक ही गावागावातली घोषणा आणि गर्जना आहे। तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल। आतापर्यंत झालेल्या निवडणुका किंवा मतदारसंघ जिथे निवडणुका झालेल्या आहेत, मतदान झालं आहे, तिथल्या 90% जागा महाविकास आघाडी जिंकते। मुंबई आणि आता ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। भिवंडी असेल, नाशिक असेल, दिंडोरी असेल, यातल्या बहुसंख्य जागा महाविकास आघाडी तिथे विजय प्राप्त करते। नरेंद्र मोदीने आलं पाहिजे, मोदींना कळलं पाहिजे आपला ब्रँड खतम झाला आहे आणि 4 जून नंतर झोला घेऊन त्यांना हिमालयात जायचं आहे। ती व्यवस्था महाराष्ट्र करेल। प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर खुद्द नरेंद्र मोदींनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप केला होता, मी नाही। प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिर्चीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी, दाऊदशी कसा व्यवहार केला, कुछ लोग मिर्ची के साथ कैसे व्यवहार करते हैं, हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला। हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच। कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत, मोदी रोज महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहतायत। आणि ज्या दाऊदचा आरोप मोदीने केला त्याच व्यक्तीकडून मोदी शिवाजी महाराजांचे जिरोटोप घालून घेत आहेत। हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि महाराष्ट्र या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो। 24% उमेदवार केलेले आहेत भाजप। प्रधानमंत्री को छत्रपति शिवाजी महाराज का जो जिरोटोप होता वो देखो किससे पहनाया। जिस प्रधानमंत्री जी ने जिस प्रफुल्ल भाई पटेल के ऊपर दाऊद से रिश्ता है उनका, दाऊद के साथ व्यवहार है उनका, व्यापार है उनका, बिजनेस है उनका, इकबाल मिर्ची, वो नाम लेकर प्रफुल्ल पटेल के ऊपर हमला किया था नरेंद्र मोदी जी ने, हमने नहीं। उसी प्रफुल्ल पटेल जी के साथ कलो थे और उसी प्रफुल्ल पटेल ने नरेंद्र मोदी जी को छत्रपति शिवाजी महाराज की जो जिरेटोप पगड़ी होती है स्पेशल, वो हम किसी को सर पर नहीं देते, वो महाराज की सम्मान प्रतिष्ठा है, वो मोदी जी के सर पर डाल दिया। प्रफुल्ल भाई को ये अधिकार किसने दिया, किसने दिया कि महाराष्ट्र की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज की पगड़ी जिरेटॉप नरेंद्र मोदी जी के सर पर डाले। ये शिवाजी महाराज का अपमान है और महाराष्ट्र का अपमान है। नरेंद्र मोदी और प्रफुल्ल पटेल दोनों ने मिलकर ये अपमान किया है। मैं इतना ही कहूँगा। कोरोना काळात केलेल्या कामाचं सर्व क्रेडिट जे आहे ते धारावी पॅटर्न म्हणून उद्धव ठाकरेंनी एसी मध्ये बसून घेतल्याचा टीका ही राहुल शेवाळेंनी केलेली आहे। स्वतःच्या कामाची क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं असं त्यांचं मत। हो, घेतलं ना, मुख्यमंत्री होते ते, त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पॅटर्न राबवला गेला। त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीतून कोरोना हद्दपार झाला आणि त्याचं श्रेय WHO जागतिक आरोग्य संघटनेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। थँक्यू।